ओम नमः शिवाय. हर हर महादेव. महादेवाचे खरे भक्त असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. आज मी तुम्हाला महादेव आणि सतीची गोष्ट सांगणार आहे. हिमालयाच्या कुशीत वसलेला गूढ कैलास पर्वत आणि त्या पवित्र पर्वतावर वास्तव्य करणारे देवांचे देव महादेव. गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, सर्वांगाला फासलेलं भस्म, मोकळ्या सोडलेल्या जटा, त्याच्या टोकाला चंद्र आणि झुळझुळू वाहणारी गंगा, कमरेला व्याघ्रंबर आणि हातात त्रिशूळ डमरू. सतत ध्यानात मग्न शांत भोळा साम, जो कधीही कुणावरही प्रसन्न होऊन हवा तो वर देऊन टाकायचा. पण तितकाच तापट. तिसरा डोळा उघडला की जगाचा अंत जवळ आलाच म्हणून समजा. भूत प्रेत त्यांचे गण. अशा रहस्यमय शिवाची कहाणी साधीसुधी कशी असेल बरं. हिमालयात राहणाऱ्या ब्रह्मदेवांचे मानसपुत्र प्रजापती दक्ष आणि राणी प्रसूतीच्या पोटी देवी सतीचा जन्म झाला. जन्मावेळीच ब्रह्मदेवांनी भविष्यवाणी वर्तवली. हिचं लग्न वेडसर जीव तोडून प्रेम करणाऱ्या पुरुषाशी होईल, जो सगळ्या देवांमध्ये श्रेष्ठ असेल. आणि सगळ्या जगाला कळलं सती महादेवाची पत्नी बनणार. खुद्द सती ह्यापासून अनभिज्ञ असती तर नवलच. नारदांचा एक न एक शब्द पाळत तिची लहानपणीपासूनचीच महादेवांना जिंकण्याची तपश्चर्या सुरू झालेली. शेवटी अमर्याद प्रेम मिळवायचं तर इच्छाही तितकी प्रबळ हवीच. सती जसजशी वयात येईल दक्षाला मात्र ब्रह्मदेवांच्या भाकिताचा विसर पडत चालला. सती आता लावण्यवती स्त्रीत परिवर्तित झालेली आणि आपल्या सगळ्यात आवडत्या सगळ्यात सुंदर मुलीला कुणी देखणा रुबाबदार राजकुमारच वरेल. मनात महत्वाकांक्षा बाळगून प्रजापती दक्षाने स्वयंवर भरवलं. ऋषी कश्यप प्रजापती दक्षचे जावई, सतीच्या मोठ्या भगिनीचे पती होते. त्यांनी महादेवांनाही स्वयंवराला आमंत्रित करण्याचा सल्ला दिला. कोण? तो कैलासावरचा अघोरी, ज्याच्याकडे राहायला महाल नाही, नेसायला वस्त्र नाही, त्या दरिद्री माणसाशी दक्षाची लाडकी कन्या विवाह करेल, जो स्वतः कंदमुळे खातो. माझ्या मुलीचं पोट कसं भरू शकेल? आणि त्याचे ते गण कदापि नाही. जो दक्षाने न केवळ गुरमीत धुडकावला, वरून शिवाचा अपमान करण्यासाठी त्याची प्रतिकृती स्वयंवर मंडपाबाहेर दारवान म्हणून लावली. त्याला काय माहिती, लहानपणापासूनच शिवाच्या नावाची उत्सुकता मनात धरून जगणारी सती कैलास पर्वतावर ध्यानमग्न शंकराला प्रथम बघितल्या क्षणीच आपलं हृदय देऊन बसलेली. तिचा निश्चय झालेला. स्वयंवरातल्या इतर देखण्या बलाढ्य राजकुमारांकडे ढुंकूनही न बघता सती थेट दरवाजाशी गेली. महादेवाच्या प्रतिकृतीवर तिने वरमाला चढवली. साक्षात महादेव तिथे प्रकट झाले. सगळ्या देवांनी पुष्पवृष्टी केली आणि प्रजापती दक्षाच्या इच्छेविरुद्ध सती शिवाचा विवाह संपन्न झाला. आपल्या इच्छेविरुद्ध लग्न केलेल्या प्रिय मुलीशी संबंध तोडण्याची, तिचा द्वेष करण्याची वृत्ती समाजात दक्षापासूनच रुजली असावी. नाहीतर शिवासोबत विवाह केल्यानंतर कैलास पर्वतावर समृद्धीने नांदणाऱ्या सतीचं सुख दिसत असूनही पित्यांनी नजरअंदाज नसतं केलं. किमान मुलीचा आनंद बघून का होईना त्याचं मन पाघळलं असतं. पण असं काहीच घडलं नाही. कदाचित लिहिलेल्या घटना घडायच्याच होत्या म्हणून नशीब कुणाला टाळता आले? अगदी भूत वर्तमान भविष्याची जाणीव असणाऱ्या देवादिदेवांनाही शक्य नाही. दक्षाने त्याच्या राज्यात भव्य दिव्य यज्ञाचं आयोजन केलेलं, ज्याची निमंत्रणे सगळ्या देवांना, ऋषीमुनींना, राजे, सरदार, समाजातल्या प्रत्येक प्रतिष्ठित व्यक्तीला देण्यात आलेलं. अखंड जपनाम सुरू होता. प्रचंड दानधर्म, सगळ्यांची लयलूट सुरू होती. दक्षिणनगरीत येणारा प्रत्येकजण संतुष्ट होऊनच परतायचा. सतीच्या इतर भगिनी, त्यांचे नवरे, मुलं बाळं अग्निहोत्र सुरू होण्याच्या 2 दिवस आधीपासूनच हिमालयात जमलेले. सगळ्या खबरी देवी सतीच्याही कानापर्यंत पोचायच्या आणि उगाच तिचं अंतर्मन हे लावून सोडायच्या. शेवटी स्त्रीमन विवाहानंतर आईवडिलांना भेटायची इच्छा तर खूप व्हायची, पण पित्याच्या रागाने विवश केलेलं. त्यांना आवडणार नाही म्हणून कधीपासून इच्छा आवरून देवी सती रोजच्या आयुष्यात शिवाची सेवा करण्यात, त्यांच्या तपश्चर्याची तयारी करून देण्यात मन रमवायची. आत्ताही शिव घोर तपश्चर्येत मग्न होते.
दरम्यानच्या काळात कुणीही त्यांच्या आसपास फिरकायचं नाही. त्यांच्या तपश्चर्येत विघ्न आणणं म्हणजे शिवाच्या क्रोधाला पर्यायाने स्वतःच्या विनाशाला आमंत्रित करण्यासारखं होतं. देवी सतीनेही त्यांच्या तपश्चर्या समाप्तीची खूप वाट पाहिली. शेवटी यज्ञ दिवस अगदी समीप येऊन ठेपल्यावर नाईलाजाने त्यांच्या बाजूस बसून डोळे उघडण्याची वाट बघू लागली. कदाचित भविष्याचा वेध असलेल्या महादेवांना मुद्दाम नेत्र उघडायचे नसावेत, कारण सतीचा स्वभाव ज्ञात होता. ती लाडीक गळ घालणार आणि पत्नी प्रेमी शिव नकार देऊ शकणार नाहीत. सती हट्टाने दक्षाच्या यज्ञात सहभागी होण्यासाठी जाणार आणि स्वतःचा विनाश ओढावून घेणार. विधी लिखित होतं. महादेवांची इच्छा असूनही बदलता न येणारं. निमंत्रण नसताना जाणं योग्य वाटेल देवी? महादेवांनी हळुवार आपले नेत्र उघडले. सगळ्या ब्रह्मांडाचं ज्ञान असलेल्या शिवाला पत्नीच्या मनातलं इच्छित ओळखणं काय अवघड असणार? पित्याच्या घरी जाण्यासाठी मुलीला निमंत्रणाची आवश्यकता नसते नाथ. आईला भेटण्याची खूप इच्छा होते. सती स्वतःच्या मनाला सावरू शकत नव्हती. शिवासमोर ती पहिल्यांदा इतकी चलबिचल झालेली. महादेव सहमत नव्हते. कसं जाऊ द्यावं सतीला? प्राणप्रिय पत्नीला कसं सो हस्ते धाडावं मृत्यूच्या निवाशी? शिव भयंकर द्वेधा मनस्थितीत अडकलेले. हेही तितकं सत्य होतं की सतीने आजवर त्यांच्याकडे कसलीही मागणी केलेली नव्हती. राजकुमारी असूनही महल सोडून पर्वतावर येऊन राहिली. विवाहानंतर जुळवून घ्यायला तिला फारसा वेळ लागला नाही, कारण शिवावर तिचं अमर्याद प्रेम होतं. त्या दीनानाथाला मिळवण्यासाठी तिने घनघोर तपश्चर्या केलेली. तेव्हा कुठे भोळे शंकर प्राप्त झालेले, पण महादेवही तितकंच तुटून प्रेम करायचे, अगदी तुम्हा आम्हा सामान्यांच्या कल्पनातीत. मग कसं परवानगी देणार होते? जो शिव प्रसन्न होऊन राक्षसांनाही हवा तो वर देऊन टाकायचा, तो प्रिय पत्नीचा उतरलेला चेहरा कसं बघू शकणार होता? तुमच्या जाण्याबद्दल मला काहीही आपत्ती नाही, पण सासऱ्यांशी पटत नसताना मला सोबत येण्याचा आग्रह धरू नये. मान अपमानाचा माझ्यावर परिणाम होत नाही देवी, आणि पित्याच्या घरी गेला तर तुम्हीही तो आग्रह धरू नये. महादेवांनी शेवटच्या क्षणापर्यंत सतीला समजावण्याचा असफल प्रयत्न केला, पण सृष्टीचक्रात ते मोडता आणू शकत नव्हते. सतीच्या पालखीने कैलासावरून प्रस्थान केलं आणि शिव पुन्हा घोर तपश्चर्येत बुडून गेले. हिमालयात देवी सतीची आई वगळता कुणालाही त्यांच्या येण्याचा फारसा आनंद झालेला नव्हता. येणारा जाणारा, यज्ञात सहभागी होणारा प्रत्येक जण मात्र देवी सतीचा पदस्पर्श घेतल्याशिवाय माघारी परतत नव्हता. ज्याच्या त्याच्या तोंडी फक्त महादेवांची स्तुती, आणि असणारच. जगाचं कल्याण बघण्यात सदैव गर्त नवरा तिचा. दक्षाने कानाडोळा केला तरी बाकीचे उपकार कसं विसरतील? आपल्या पतीचा सतीला त्या क्षणी फार अभिमान वाटला. तिने उपस्थित नसताना सुद्धा लोकांच्या तोंडी असलेलं शिवाचं अस्तित्व प्रजापती दक्षाला मात्र सहन होत नव्हतं. आल्यापासून सतीकडे दुर्लक्ष करत इतर तयारीत तो स्वतःला व्यस्त करून घेत होता. तिच्याशी वार्तालाप करण्याची वेळ येऊ नये म्हणून, पण सतत कानावर पडणारी शिवस्तुती आता मात्र त्याला असह्य बनत चाललेली. आज पती आणि पित्यातला विसंवाद मिटवूनच कैलासावर परतेन स्वतःशी निश्चय करून सती भिरभिरत्या नजरेने कधीपासून पित्याला शोधत होती. भोळ्या शिवाची भोळी अर्धांगिनी. यज्ञाला सुरुवात होणार होती. यज्ञकुंड इतका विशाल काय होता की आतमध्ये हत्ती जरी गेला काही क्षणात जळून खाक होईल. यज्ञवेदींनी आसमंत उल्हासित झालेला. यज्ञकुंडात समिधा अर्पण करणाऱ्या दक्षावर सतीची नजर पडली आणि जवळ जाऊन ती आशीर्वादाखातर झुकली. विवाहापूर्वी नेहमी आयुष्यमान भव बोलणारे ओठ आज मात्र शांत होते. तरी सतीला वाईट वाटलं नाही. पिताश्री, एवढा मोठा महोत्सव, मग माझ्या पतींना का निमंत्रण गेलं नाही? शुभ कार्यापूर्वी लोक ज्यांना सर्वप्रथम मान देतात त्या जावयाला आणि मुलीला आमंत्रण का दिलं नाही? सतीचा निरागस प्रश्न. दक्षाला नीट उत्तर देताही आलं असतं, पण वेळ जवळ येऊन ठेपली की मनुष्याच्या योग्य अयोग्याच्या
जाणीवा पुसट व्हायला लागतात। दक्षाचंही तसंच झालं। रागाच्या भरात त्याने खुद्द भगवान शिवावर आग पाखड करायला सुरुवात केली। कसलं आमंत्रण, तेही त्या पाखंडीला, ज्याच्या ना कुळाचा ठाव ना गोत्राचा, भूत प्रेत पिशाच ज्याची संगत, कवठ्या साप अंगावर घेऊन फिरणाऱ्या अघोरीला मी माझ्या पवित्र यज्ञात स्थान देऊ? ज्याने माझ्या फुलासारख्या मुलीची अशी दरिद्री अवस्था करून ठेवली, त्याला मानाने निमंत्रण पाठवू? कुठे उंची वस्त्र दागिने लिहून चंद्रासारखी तळपणारी माझी मुलगी, आणि कुठे त्या फकीराच्या प्रेमात फसलेली व्याघ्रंबर घालणारी त्याची पत्नी. सभोवताली नजर फिरव सती, बघ, कुणी अग्नीचा देवता तर कुणी पाण्याचा, कुणी राजा तर कुणी सम्राट. यांच्या पंक्तीत तुझ्या पतीला आमंत्रित करू? काय विशेष गुण आहे त्याच्यात की त्याचं दैवत्व मानावं? सतीचा चेहरा रागाने आणि अपमानाने लालबुंद झालेला. ज्या पित्याच्या दारी आपण सगळे गैरसमज मिटवण्याच्या आशेने आलो, त्याने आपल्या पतीला, सगळ्यांना प्रिय देवादी देवाला पाखंडी बोलावं? कुठलीही स्त्री स्वतःचे 1000 अपमान सहन करेल, पण पतीचा अपमान कदापि नाही. दक्षाच्या बोलण्याने सतीच्या इतर भगिनीही हसू लागल्या आणि तिचा राग अनावर झाला. देवी सती रागाने थरथरताना पाहून मंडपात स्मशान शांतता पसरली. काहीतरी अनिष्ट घडणार, प्रत्येकाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. तो क्षण खरंच जवळ आलेला, जो सृष्टीची घडी विस्कटणार होता. समुद्र मंथनातून बाहेर पडलेलं सगळं विष एकट्याने पिऊन समस्त देवाचं काय, राक्षसाचाही प्राण वाचवणाऱ्या माझ्या नाथाचं महत्त्व तुम्हाला काय समजणार? हा संसार त्यांच्या श्वासाच्या लईवर चालतो. मनात आणलं तर प्रलय आणतील. मीच महामूर्ख होते, जे पतीची अनिच्छा असतानाही हट्टाने इकडे आले. निघण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या निर्णयाचा फेरविचार करण्याचा सल्ला देणाऱ्या महादेवांना मी काय तोंड दाखवू? माहेरी काय घडलं सती, या प्रश्नाचं काय उत्तर देऊ? माझ्या डोळ्यातला एक अश्रू जे सहन करू शकत नाही, त्यांना पित्यामुळे मिळालेली शोकांतिका कशी सुनावू? परत जाऊन कशी मिळू त्यांच्या नजरेला नजर? एक वेळ माझा अपमान मी हसत हसत गिळला असता पितृमोहापायी, पण जगाश्रेष्ठ माझ्या नाथांचा अपमान मी कदापि सहन करणार नाही. आणि कुणाला काही समजण्याआधीच सतीने रागाने हवन कुंडात उडी घेतली. सगळ्यांचे श्वास रोखले गेले. सूर्याने घाबरून स्वतःची प्रखरता संपवली. हवा थांबली. पावसाने रुद्र रूप धारण केलं. क्षणात यज्ञमंडपाचं पावित्र्य नष्ट होऊन अमंगल्याचं धारिष्ट पसरलं. उजेड संपला आणि वातावरण बदलून काळोख दाट. वर्षा आणि विद्युलतेत घमासान जंग छेडली गेली. एवढा भयंकर पाऊस दक्षिणनगरीने कधी वर्षा ऋतूतही अनुभवला नसेल. माजलेल्या अंधारात फक्त एकमात्र धगधगता उजेड होता, अग्निकुंडाचा, ज्यात काही क्षणापूर्वी देवी सतीने आपल्या पतीच्या सन्मानार्थ उडी घेतलेली. देवी सती इतकी पवित्र होती की अग्निदेवताही तिच्या नाजूक त्वचेला जाळण्याचं धाडस करू शकली नव्हती. स्वयं भगवान शिवस्पर्शित काया होती ती. इतर कुणी स्पर्शाचं धाडस करणं अशक्य, पण शरीर आबाधित असलं तरी प्राण कधीचाच निघून गेलेला, कायमचा. पुढे काय घडणार या काळजीने तिथे उपस्थित प्रत्येकाच्या हृदयाची स्पंदने वाढलेलीच की विझणाऱ्या अग्निकुंडाच्या मिनमिनत्या प्रकाशात दरवाजाशी जटा खोललेली, हातात त्रिशूल घट्ट रोवून उभी भयंकर आकृती सगळ्यांच्या नजरेस पडली. आकृती नव्हती ती, तिसरं नेत्र उघडलेलं, रागाने ओतप्रोत शिवशंकर निमंत्रणाविना दक्षाच्या चौकटीवर उभे आहेत. लक्षात येताच सगळ्यांचे आत्मे कंप करू लागले. महादेवाच्या उच्चवासाने अंगावरच्या सगळ्या रुद्राक्षमाळा तुटून विखरल्या. मंडप सापांनी भरून गेला. डमरूचा आवाज नेहमीसारखा मंजूळ नव्हता. पुढच्या विनाशाची पूर्वसूचना वाटत होता. सगळे आमंत्रित जीव मुठीत घेऊन उभे, कुणी पापणीही पिटपिटत नव्हतं. काही उमगण्याआधी शिवाचं त्रिशूल हवेत उडताना दिसलं आणि त्याने प्रजापती दक्षाच्या शिराचा ठाव घेतला. दक्षाचं मस्तक तुटून गडगडत मंडपाबाहेर जाऊन पडलं. चूक दक्षाची होती, त्यामुळे कोणी मध्ये पडण्याचं धारिष्ट करत नव्हतं. आणि करतील तरी कसे?
शिवाची अवस्था हृदय पिळवटून टाकणारी होती. मान अपमानाच्या या खेळात आपल्या पत्नीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या एका पतीचं फार मोठं न भरून निघणारं नुकसान झालेलं. शिव तांडव करण्याच्या तयारीत होतेच की अग्निकुंडात निश्चल पडलेल्या सतीकडे नजर वेधली गेली. ज्या शंभू महादेवाला सगळ्यांनी निव्वळ हसताना, शांत ध्यान मुद्रेनं तपश्चर्या करताना किंवा तिसरं नेत्र उघडून तांडव करताना बघितलं, त्याला गुडघ्यावर बसून प्रिय पत्नीच्या विरहात शोक करताना हरलेल्या चेहऱ्याने आसव गाळताना बघणं प्रत्येकासाठी शिक्षेपेक्षा कमी नव्हतं. टोकाचा राग आणि टोकाचं प्रेम करणाऱ्या भोळ्या शंकराची पीडाही टोकाची होती आणि त्यानंतर सुरू झालेला प्रतिशोधही तितक्याच टोकाचा. मनावर दगड ठेवून शिवाने थंड पडलेलं सतीचं कलेवर आपल्या बाहूत उचललं. तिच्या चेहऱ्यावरून प्रेमाने एकवार हात फिरवला आणि जड पावलांनी यज्ञ मंडपाबाहेर पडले. त्यांच्या नजरेतील खिन्नता मन हेलावून टाकणारी होती. काही क्षण चौकटीवर थांबले, जिथे त्यांच्या प्रिय सतीने त्यांना वरलं होतं. वीरभद्र शिवाच्या जवळ गेला. क्षणात चेहऱ्यावरच्या दुःखाची, भावांची जागा क्रोधाने घेतली. शिवाने अतिशय थंड चेहऱ्याने एकच आदेश दिला, विनाशमं भवन्तु. आणि गणांनी विनाशाला सुरुवात केली. ज्वालामुखी जागृत होऊ लागले. नदी तलावातलं पाणी गरम होऊन खवळू लागलं. मासे मरून त्यांच्या किनाऱ्यावर खच पडू लागला. गंगेने तर जणू रुद्र रूप धारण केलेलं. पृथ्वीची जीवदायिनी विनाशकारी बनून रोगराई पसरवत किनाऱ्यावरचं सगळं कवेत घेत विनाश करत सुटलेली. चंद्र उगवणं बंद झालेलं. टिटव्या, बेडूक, घुबडांची पैदास वाढलेली. विश्वात कोलाहल माजलेला आणि सगळ्यापासून अनभिज्ञ बेचैन महादेव सतीचा देह कुशीत घेऊन आक्रोश करत दरबदर भटकत होते. पत्नी मोहात इतकी गुरफटलेले की सगळ्यांचा त्यांना विसर पडलेला. शिवसृष्टीसाठी किती महत्त्वाचे आहेत इतर सगळ्यांना ठाऊक होतं. त्यांना दुःखातून लवकरात लवकर बाहेर काढणं गरजेचं होतं. नाहीतर हे असं सुरू राहिलं तर त्रिदेवांनी मिळून उभारलेल्या संसाराचा शेवट यायला फार वेळ लागला नसता. सगळ्यांनी विष्णूची आराधना केली. शिवभगवान विष्णुदेवांना मानायचे. काय माहीत त्यांचं ऐकतील आणि थांबवतील हा विनाशकारी खेळ. विष्णू गरुडासोबत शिवाला शोधायला बाहेर पडले. खूप शोधल्यावर हिमालयाच्या एका एकांत स्थळी सतीचा देह मांडीवर घेऊन तिला एकटक न्याहाळणारे हताश शिव नजरेस पडले आणि विष्णूलाही दुःख झालं. महादेवाची अवस्था बघवत नव्हती. काय करावं म्हणजे दुःखातून बाहेर येतील. विष्णू भगवानही काही दिवस उपायाखातीर शिवाच्या मागोमाग फिरत राहिले. महादेव जर काही घटकानंतर थांबायचे, सतीला डोळे भरून पाहायचे आणि शोक करायचे. जर सतीचं कलेवरच उरलं नाही, महादेवांना शोकांचं साधनच उरणार नाही. विचार करून विष्णूंनी आपलं सुदर्शन चक्र चालवलं आणि शिवाच्या नकळत सतीच्या देहाचे 53 तुकडे केले, जे भारत, पाकिस्तान, बांगलादेश, भूतान आणि श्रीलंकेच्या भागेत विखुरलं गेलं. विष्णूंनी महादेवाला सतीच्या दुःखातून बाहेर काढलं नसतं किंवा काढलं असतं तरी तिच्या प्रेमातून उभारणं अशक्य होतं. आपल्या पतीचे दुःख न बघवलं गेल्याने आदिशक्तीने परतून येण्याचं वचन दिलं. शिव घोर तपश्चर्येत गढून गेले आणि आता तेव्हाच वास्तवात येणार होते जेव्हा त्यांची सती खुद्द आदिशक्ती स्वतः येऊन त्यांची तपश्चर्या भंग करेल. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. अशा प्रकारे सती आणि महादेवाची अंगाला काटा आणणारी प्रेमकथा आपण आज ऐकली. तुम्हाला जर चांगली वाटली असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा ओम नमः शिवाय. हर हर महादेव.